सोमवारची व्रतकथा. एका गावामध्ये रामकृष्ण नावाचा एक गरीब ब्राह्मण आणि त्याची पत्नी गौरी राहत होते. दोघेही शिवभक्त होते, पण दोघे गरिबीमुळे त्यांचं जगणं कठीण झालं होतं. एक दिवस गौरीने नवऱ्याला विचारलं, कृष्णा, आपण रोज शिवजींची पूजा करतो, तरी आपल्यावर संकट का संपत नाही? रामकृष्ण म्हणाला, गौरी, श्रद्धा कधीच व्यर्थ जात नाही. कदाचित आपली परीक्षा चालू आहे. तेवढ्यात एक साधू त्यांच्या दारात आला. त्याने सांगितलं, माते, तुम्ही सोमवारचं व्रत करा आणि मनापासून महादेवाची प्रार्थना करा. तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. गौरीने त्या दिवसापासून सोमवारचा उपवास सुरू केला. प्रत्येक सोमवारी शिवलिंग जल, बेलपत्र आणि फुलं अर्पण करून म्हणायची, हे भोलेनाथ, आमच्या घरात सुख समाधान अन्न कधीच आठवले. काही आठवडे गेले आणि चमत्कार झाला. ब्राह्मण चांगला काम मिळालं, घरात संपत्ती आणि आनंद आला. गौरीने म्हटलं, देवा, तुझ्या कृपेने आज आमचं जीवन बदललं. त्या दिवसापासून ठरवलं, सोमवारचं व्रत करणाऱ्यावर शिवशंकर नेहमी प्रसन्न राहतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.